आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही चाललो आहे ओसाका कॅसल मध्ये उभे असतात, एकदम प्रॉपर लाईन असते यांची. हे बघा, तर तो मला वाटतंय थोडंसं घ्यावा, बघू आता. किंवा हा आशुतोषला हा आवडलाय. हां चालते. हा पांढरा मी घेतला. वा, क्या बात आहे, मस्त आहे. हा घेऊ शकतो की मी आता तो घेऊ शकतो. हा पण मस्त आहे. हा एक ब्ल्यू आहे किंवा हा आहे. हा ब्ल्यू घेऊ का मी? चालतंय की, ब्लू पण छान हा आहे. पण आहे. हा एक लाल. आरुषचं भारी आहे, मला आवडला आरुषचं. हा मी चूज केला माझ्यासाठी, आणि हा चूज केला. आणि त्याच्यावर मी बेल्ट बघत होते रेड कलरचा, तर मला हा जरा बरा वाटतोय. बाकी पण आहेत अजून इथे तसे हे बेल्ट आहेत. वरती पर्स वगैरे आहे, बरंच काय काय आहे. रेडी पण होत आहेत. तर पहिल्यांदा एक लेअर आशुतोषची झालेली आहे. व्हाईट आतमधलं घातलेत मी, गंजी बनियन घालून झालंय. आणि हा मी काढलाय माझ्यासाठी. किमोनो घालून आम्ही ओसाकाच्या रोडवरून असं फिरत आहे. आणि आता आम्ही चाललो आहे ओसाका कॅसल बघायला. तर वेगळंच फील येते, असं वाटते खरंच आम्ही जापनीज झालो असं वाटत आहे. तर ऊन आहे भरपूर, आणि इकडं समुराय आहे आपला. आणि कसं वाटतंय? मस्त वाटतंय म्हणत आहे. तर याला आम्ही 1-1.5 तास झालं ना इथेच गेला आमचा, आणि प्रचंड ऊन यायचं. आता आम्ही छत्री ओपन केली, आणि या उन्हामध्ये आता जाते आम्ही. 1 किलोमीटर आपल्याला चालावं लागणार आहे. 400 मीटर. लेट्स सी. आणि तिथे गेल्यावर थोडंफार आता फोटो हे करून आज आम्हाला परत जायचंय टोकियोला, आहे ना? नाही, कॅसलला जायचंय आपल्याला. इथे रस्ता आहे पुढे ओसाका. आणि इथं कुठंतरी शॉर्टकट आहे बहुतेक ओसाका कॅसलसाठी. बघू आता. छान करतात ते, पण त्यांची जे प्राइस आहेत ना, ते आपण आपल्याला काय पाहिजे त्यावर असतं. तुम्ही ड्रेस कुठला घेता, म्हणजे अगदी काहीतरी 5,000 येन पासून त्यांचे ते ड्रेसेस आहेत. त्यानंतर मग परत मेकअपचे चार्जेस वेगळे. हेअरस्टाईल त्यांच्याकडून एक जी आहे ना ती फ्री देतात. मग आपण ठरवायचं आपल्याला ती हवी आहे का वेगळी कोणती हवी आहे. जेंट्सचं तर काही नाही, नॉर्मल फक्त कपडे घातले की झालं. अशी गाडीत आम्ही बसलो आता. आम्ही या गाडीतून जाणार आहे कॅसल बघायला. इथंच उतरवलं. इथे लेफ्ट साईडला एक कॅसल आहे म्हणाले, आणि राईट साईडला पण इकडे काहीतरी आहे. तर आधी आम्ही आता लेफ्ट साईड बघायला चाललो आहे. ही सुंदर अशी कॅसल आहे, आणि ही कॅसलमध्ये आतमध्ये जरा इतकी लाईन आहे. तर आता बघूया आम्हाला. आणि प्रचंड ऊन आहे आता, आणि हे असं गार्डन पण आहे. हे या कॅसलमध्ये पण आतमध्ये इथे कॅमेरे वगैरे काय अलाउड नाही आहेत. नो फोटो अलाउड. म्हणजे लेट्स सी. आणि हा असा व्ह्यू आहे. आपले महाराष्ट्रामधले खूप किल्ले आपण बघितलेत. आता आहे ना टाइम टू सी जपानचं कॅसल बघायचं. अशी त्यांची माहिती आहे. काही त्यांचं जे वॉर वगैरे झालं असेल किंवा त्याची सगळी माहिती दिली आहे, आणि सगळं जॅपनीजमध्ये आहे. आणि इथे जे वॉर झालं होतं ना ओसाकामध्ये, त्याचं मिनिएचर आहे बघा इथं. द समर वॉर ऑफ ओसाका. आणि पूर्ण त्यांनी मस्त फॅमिली हिस्ट्री दिली आहे. किती सुंदर केली आहे ना, जे सगळं व्यवस्थित कळावं असं. यांना किती पॉईंट आहे, म्हणजे वरून हे असं दिसतं. खाली होतं आत्ता आम्ही इथे, हे काही इथे होतो आम्ही खाली, आता वर आलेलो. कसं वाटतंय मग एक्सपिरियन्स हे किमोनो आणि कपडे घातलेला, जापनीज कपडे घातलेला एक्सपिरियन्स? हो, लास्ट डे इन जापान. हो. आणि तो ॲक्च्युली आम्ही जगतोय की ॲक्च्युली वी आर वेअरिंग देअर किमोनो ड्रेस. यू कॅन से
मग पण मजा येते म्हणजे तुम्ही त्यांचा ड्रेस घालून जर फिरण्याची मजा आहे ना हो ना, ती वेगळीच आहे. म्हणजे तुम्हाला लोकांनी असं ॲक्च्युली ॲप्रिशिएशन दिलं, तिला तर खूप वेळा दिलं. हो ती अशी दिसते ॲक्च्युली जॅपनीज वाटते म्हणून. तो झाला म्हणजे पैसे फिटले एवढंच. आणि मजा येते ॲक्च्युली फिरायला. हो ना, थोडंसं ऊन आहे ॲक्च्युली, हो म्हणजे उन्हामध्ये असा ड्रेस घालत असताना थोडंसं डेअरिंग लागतं. हां. केलं आहे ॲक्च्युली. पण आपण युजली मागचे 8 दिवस इथे तर 8 दिवस पूर्णपणे पाऊस होता आणि आज उघडले बरोबर मस्त. हो आणि आम्हाला घालायचं होतं ॲक्च्युली 4-5 दिवस झालं ते सेन्सोजी टेम्पलच्या इथेच घालायचं होता, पण काय आमच्या प्लॅनमध्ये होतच नव्हतं. तर आज लास्ट डे म्हणून आम्ही म्हटलं की चला आज काही पण असू दे, आज घालायचंच. मग भले आज ऊन होतं तरी आज आम्ही घातलंच. थोडं उन्हामध्ये थोडंसं लोकही घालतात शॉर्ट घालतात. हो कुठे रे बाळा? आणि हे जे आम्ही शॉप बघितलं ना ते चांगलं आहे बरं का शॉप, आहे की नाही? शॉप म्हणजे ॲक्च्युली प्रॉपर शॉपच आहे हो. त्याच्याकडे, पण थोडं कॉस्टली आहे. हां पण ते ओके. म्हणजे यांचं मेकअप आहे, हेअरस्टाईल आहे, फोटोग्राफर आहे, सगळं आहे. फक्त हां तुम्ही ते पॅकेज घ्या, तुम्ही ते पेमेंट करा. अर्थात आम्ही फोटोग्राफर वगैरे नाही घेतला कारण आमच्याकडे तेवढा वेळ पण नाही आहे. आज आम्हाला परत टोकियोला जायचं आहे, त्यामुळं आता आमचं झालं सगळं. किमोनो, ओसाका कॅसल. ॲक्च्युली खरंच सांगायचं झालं तर ओसाका कॅसल आहे ना तो बाहेरूनच खूप छान दिसतो. आतमध्ये तुम्हाला बघायला तिथे काही नाही आहे, म्हणजे त्यांची ती हिस्ट्री वगैरे आहे, पण म्हणजे आम्हाला हां कॅसल म्हणून असं काही नाही आहे. हां म्हणजे आम्हाला ते असं वाटतं की वर्थ नाही आहे, कारण का तिथे आतमध्ये छोटे छोटे डॉक्युमेंटरी आणि थोडीफार माहिती वगैरे आहे, पण ती सगळी जॅपनीजमध्ये आहे, त्यामुळे ते आपल्याला काही कळत नाही. त्यामुळं आपल्यासाठी तर वर्थ नाही आहे, बाकीच्या लोकांसाठी. पण ज्यांना खरंच हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे ना ते जाऊ शकतात आणि बघू शकतात. आता आमचं ते सगळं झालं तर आता आम्ही परत आमचं हॉटेल आहे ओसाका युहो माचीला, तर आता आम्ही तिथे जाणार. मग तिथेच आम्ही 4-5 दिवस झालं तिथेच एक हॉटेल आहे जवळ, चटपटा हॉटेल म्हणून खूप छान हॉटेल आहे. तिथं तुम्हाला इंडियन अगदी नॉर्थ साऊथ पंजाबी सगळं तिथे तुम्हाला इंडियन मिळतं, व्हेज मिळतं, नॉनव्हेज मिळतं आणि प्रॉपर इंडियन टेस्ट आहे, स्वीट वगैरे सगळं. तर आता आम्ही तिथे जाणार, जेवण वगैरे करणार आणि परत आमचं लगेज आम्ही शेराटनला तिथंच ठेवलं, लगेज घेणार आणि मग परत येणार बुलेट ट्रेन पकडायला शिंकानसेनला. याच्याबद्दल बोलत असतो, विटॅमिन सी, बिग विटॅमिन सी छान आहे हे. आम्ही डेली हेच घेतो रोज. याची एक बाटली हां आणि एक छोटी काचेची बाटली पण असते. लास्ट टाईम त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता. तर हे खूप म्हणजे लागतंच, कारण इतक्या स्टेप्स होतात ना इथे प्रचंड. आणि इथे मॉन्स्टरचे पण खूप सारे प्रकार आहेत. हा एक छोटा मॉन्स्टर आहे, हा एक मोठा मॉन्स्टर आहे. ओसाकाला आणि ओसाकाचं हे शिंकानसेनचं हे आहे, गेट आहे. आम्ही आता जस्ट टॅक्सी करूनच आलो आणि खूप बॅगा आहेत आमच्याकडे, 1 2 3 4 5 6 बॅग आहेत म्हणून. चला तर आता आम्ही जातो आतमध्ये. तर आम्ही ना माउंट फुजी बघण्यासाठी सीट बुक केली होती, पण ती बरोबर चुकीचीच झाली आणि आता आम्ही इथे उभे आहे. हा बोगदा झाला की आता आम्हाला माउंट फुजी दिसण्याचे चान्सेस आहेत. हां बघूया आता. एकदम समोर जे ढग दिसत आहेत ना तोच आहे आता इथे आम्हाला दाखवता पण नाही येत आहे. आम्हाला दिसतंय ते तोच आहे तो. हे बघा हा इथे नाही काय दिसत. फार फास्ट येतो. तुम्हाला ब्ल्यू लाईनची ट्रेन पकडायची. ओके म्हणजे त्या लाईन तिथंच ओपन होतं. आता ही ब्ल्यू लाईन आहे, ऑरेंज लाईन आहे, ग्रीन लाईन आहे. आता हे बघा ग्रीन लाईनचं गेट ओपन झालं. ग्रीन ओपन बरोबर इथं ग्रीन. हां बरोबर ग्रीन लाईन. हे बघा इथे लिमिटेड एक्सप्रेस ग्रीन कलर बरोबर ते. आणि इथे हां बोर्डवर पण लिहिलेलं असतं इकडे. हे बघा इथं ग्रीन लाईन. हे पण केकिया पुरी हम. आता आमची ब्लू लाईन आहे. पट्टा डिवाइड. हो आणि हे डिवायडर आहे, येलो पट्टा. ही ग्रीन ब्लू, तिकडे परत ग्रीन आहे, इथं ऑरेंज आणि ग्रीन. ऑरेंज लाईन. कसं आहे जपान.
आणि कसे सगळे रांगेत उभारलेले असतात बघा. हो का, जेवढी लाईन आहे सगळे आपला आपला मोबाईल घेतात, उभं राहतात, किती पण वाजता येऊ दे. हो हो, एक शब्द सुद्धा एकमेकांबरोबर बोलत नाही. आपला मोबाईल घ्यायचा आणि मोबाईलमध्ये बघत बसायचं. हिअर इज आरुष माळवाले. तेव्हा तो पण कसा जपानीज मुलांसारखा बसलाय मोबाईल घेऊन. बघा इथे किती प्रकारची किटकॅट आहे. किटकॅट सगळ्या फ्लेवरमध्ये आहेत किटकॅट. आम्ही मिक्स घेतलाय. आणि टोकियोला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची टोकियोमधून फ्लाईट होती पुण्याला आणि मग आम्ही आलो पुण्यामध्ये. तर अशी ही आमची जर्नी होती. आणि तुम्हाला याच्या एक्सपेन्सवरती व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा, त्याच्यासाठी एक नवीन व्हिडिओ येईल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.